मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक जी.आर. काढला की आमदार, खासदार, मंत्री हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा सन्मान राखावा आणि ते जर आले तर अधिकाऱ्यांनी उठून त्यांना नमस्कार करावा. चांगली गोष्ट आहे. ते कायदे बनवतात तर नमस्कार केलाच पाहिजे, सन्मान तर केलाच पाहिजे जर चांगलं काम करत असतील तर. पण अधिकाऱ्यांनो, मी तुम्हाला सांगतो, याला बी जी.आर. समजा तुम्ही. जर एखादा आमदार, खासदार, मंत्री जर समजा भ्रष्टाचारात पकडमध्ये आला किंवा कोणी त्याच्या विरोधात चोरीबाबत, भ्रष्टाचाराबाबत तक्रार केली तर तुम्ही काय करा, डायरेक्ट पोलीस केस करा त्याच्यावर आणि तुम्हीच खटला दाखल करा कोर्टामध्ये. असं जर केलं ना अधिकाऱ्यांनी तर हेच आमदार, खासदार, मंत्री उठून उभे राहतील, तुम्हाला नमस्कार तर करतीलच पण तुमचे चरण पकडतील. साहेब सोडा ना मला, जाऊ द्या ना मला, साहेब सोडा ना मला, जाऊ द्या ना मला. जो फडणवीस साहेबांनी फंडा वापरला ना आमदार, खासदार, मंत्र्यांसाठी, तोच फंडा आता अधिकाऱ्यांनी वापरला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. लागा कामाला. जळगावच्या कलेक्टरने कधी मनावर घेतलं ना तर 11 आमदारांपैकी 8 आमदारांवर आजच गुन्हे दाखल होतील. पालकमंत्रीवर सुद्धा गुन्हा दाखल होईल आणि टाका कोर्टात खटले. कसे लाता झटकतात बरं हे मंत्री. चोऱ्या तुम्ही करायच्या आणि वरून तुम्हाला नमस्कार करायचा. वा रे वा फडणवीस साहेब, वा रे वा फडणवीस साहेब.